संगमनेरमध्ये निघालेला शांती मोर्चा आता प्रांत कार्यालयावर धडकतो आहे। मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, त्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत आहेत स्वतः बाळासाहेब थोरात। हा मोर्चा जो आहे मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार असतील, सामील झालेले आहेत। नाही, हा वारकरी संप्रदायाचेच आम्ही सर्वजण आहोत, सामील झाले असं म्हणणं वेगळं आहे। आम्ही वारकरी संप्रदायाचेच आहोत आणि ही शांतता मोर्चा आम्ही करतो आहोत। जे दुष्ट प्रवृत्ती वारकरी संप्रदायामध्ये घुसलेल्या आहेत आणि ते ज्या पद्धतीचं काही कीर्तनकारांच्या नावाखाली नंगा नाच करायला निघाले त्यांचा निषेध आम्ही करतोय। बघितलं तर महाराजांनी धमकी देणं किंवा गोडसीची भाषा बोलणं याकडे कसं बघता तुम्ही? गोडसीची भाषा महाराजांना बोललं कसं? आता हे याला महाराज कसं म्हणायचं? याला आम्ही महाराज म्हणणार नाही। हे आता अशा अपप्रवृत्ती घुसलेल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराच्या रूपामध्ये अपप्रवृत्ती त्या आणि त्या संपूर्णपणे वारकरी धर्माला, आमच्या वारकरी पंथाला बदनाम करतायत। त्यांना अनेक जे त्यांच्या विचाराचे लोक आहेत, जे तुषार भोसले असतील किंवा स्थानिक आमदार असतील, अशा महाराजांना पाठिंबा देतात, रस्त्यावर उतरतात। आता हे काय सगळं राजकारण सुरू झालेलं आहे। वारकरी संप्रदायामध्ये राजकारण नसतं। दुर्दैवानं आता जे सत्ताधारी आहेत त्यांना एकच गोष्ट कळते की धर्माचं नाव घ्यायचं। आम्ही हिंदू आहोत, आम्ही सुद्धा धार्मिक आहोत, आम्ही खरे धार्मिक आहोत। खरं सांगतो, आम्ही वारकरी संप्रदाय मानतो, मानव धर्म मानतो। यांना धर्माच्या नावाखाली राजकारण करायला निघालेत हे आणि त्याच्यातून हे काहीतरी एकदा पटकावर टाकायचा, टोपी घालायची म्हणून हे राजकारणी धार्मिक होत नाही, लक्षात ठेवा। अशांना राज्य सरकार पाठिंबा देते, पाठबळ देते वाटतं? मी असं म्हणलं, राज्य सरकारनं अशा प्रवृत्तीला पाठिंबा देऊ नये असं मी सांगेल। कारण त्यांना जर शांत महाराष्ट्र पाहिजे असेल, बंधुभावाचा महाराष्ट्र पाहिजे असेल, खरा वारकरी संप्रदाय मानणारा महाराष्ट्र पाहिजे असेल, तर अशा प्रवृत्तींना रोखण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची। दुर्दैवानं आता चित्र असं आहे की लोक येत आहेत, सगळ्यांना जे रस्ते, आमचे 4 रस्ते आहेत, त्या रस्त्यावर अडवलं जात आहे अशी परिस्थिती आहे। पोलीस अडवत आहेत। मी त्यांना इशारा देतो, पोलिसांनी कोणाचा घरगडी असल्यासारखं काम करू नये। त्यांनी कोणाचं घरगडी असल्यासारखं काम करू नये असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे। हा मोर्चा जो आहे मोठ्या संख्येने आता प्रांत कार्यालयावर पोहोचत आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचे महिला असतील, हे सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि घोषणाबाजी करत हा मोर्चा जो आहे हा मार्गक्रमण करतो। कॅमेरामन आकाश येवलेसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।